ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता माओवाद्यांच्या षडयंत्राचा पर्दाफाश करणारी एक मोठी बातमी। देशातल्या वेगवेगळ्या वर्गांमध्ये संघर्ष घडवून आणण्याचा कट माओवाद्यांनी रचलाय। 2021 पर्यंत देशातल्या विविध वर्गांमध्ये फूट पाडून शांततेचा भंग करण्याचा माओवाद्यांचा डाव असल्याचं कळतंय। माओवाद्यांच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या कटाचा पर्दाफाश करणारी महत्त्वाची कागदपत्र एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। गेल्या काही वर्षात सरकारनं केलेल्या धडक कारवाईत माओवाद्यांचं कंबरडं मोडलंय। त्याचा सूड उगवण्यासाठी माओवाद्यांचा हा मनसुबा आहे। सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सरिता, या कागदपत्रांमध्ये नेमकं आहे तरी काय, कसा कट रचला गेला होता? ही जी कागदपत्र आहेत ही नुसतेच माओवाद्यांची असं म्हणण्यापेक्षा मला वाटतं ज्ञानदात्यात सगळ्यात स्पेसिफिक गोष्ट ही आहे की ती त्यांच्या सेंट्रल मिलिटरी कमिशननं काढलेलं हे डॉक्युमेंट आहे। जवळजवळ 23 पानी हे डॉक्युमेंट आहे। आणि PLGA जे त्यांचं सशस्त्र विंग आहे, जे वेगळं घटक म्हणून साल 2000 मध्ये सुरू केलं होतं, त्याला 20 वर्ष पूर्ण झाले। आणि ह्या 20 वर्षाच्या पूर्ण झाल्यामुळे आता येणाऱ्या एक काळामध्ये संपूर्णरित्या हे जे सशस्त्र विंग आहे, हा जो सशस्त्र स्ट्रगल आहे, त्याला एका वेगळ्या पातळीवर वरच्या स्तरावर नेण्यासाठी म्हणून क्रांतिकारी विचाराला पूर्ण 1 वर्ष डिवोट करण्याचा हा संपूर्ण मनसुबा त्यांनी आखलाय। आता हे कसं करायचं? आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की जेव्हा अगदी जो जंगलाचा भाग होता तिथंच फक्त माओवादी हे कार्यरत होते। मात्र त्यानंतर हळूहळू त्यांनी जो एक अर्बन माओइझम किंवा अर्बन नॅक्सलिझमचा जो एक मुद्दा पुढे आणला, त्यांनी इकॉनॉमिक कॉरिडॉर्स काबीज करण्याचे प्रयत्न केले आणि वेगवेगळे प्रयत्न केले। त्यामध्ये आताचा हा जो येणारा 1 वर्ष आहे, त्यामध्ये देशामध्ये जो वर्ग संघर्ष आहे तो तीव्र करण्याबद्दल त्यांनी लिहिलंय। खरं तर आत्ताच आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि त्यामध्ये माओवाद्याचा शिरकाव झाल्याचं वक्तव्य सरकारकडनं चाललंय। अत्यंत इंटरेस्टिंग भाग हा आहे की या 23 पानांच्या डॉक्युमेंटच्या 21व्या पानांमध्ये शेतकऱ्यांना सशस्त्र आंदोलनात कसं उतरवता येईल ह्याबद्दल सुद्धा बाब नमूद आहे। खरं तर हे डॉक्युमेंट डिसेंबरपासून ह्याच्यावर काम करायला सुरुवात करायचं होतं। असं कळतं की हे डॉक्युमेंट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार होतं। मात्र हे वर्ग कुठले राहणार ज्यांना आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं खेचायचं, तर त्यामध्ये शेतकरी हा सुद्धा एक टार्गेट माओवाद्यांना केल्याचं या डॉक्युमेंटमध्ये दिसतं आहे। आणि येत्या 1 वर्षात हे जे आंदोलन आहे, PLGA जे आहे, त्याला परत एकदा ताकद द्यायची देशभर आणि ते वर्ग संघर्षातून द्यायचा, अशा पद्धतीचा प्लॅन आखलेला आहे। त्यामुळे सरकारला सुद्धा, लोकांना सुद्धा, समाजाला सुद्धा, समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे। सरिता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।